संपत्ती हरिल्या देवाची ते काळी जे जे देवा ठेविती प्रार्थना करीती देवदेवा ते काळी तुवा आदिती उतरी अवतार धारी पटू झाला छळोनिया बळी पाताळी घातला आपण राहिला तयाद्वारी ते काळी जे जे देवा ठेविती प्रार्थना करीती देवदेवा देवदेव पदी बैसवनी सारे देवदेव पदी बैसवनी सारे राखी तसे द्वार नामा म्हणे ते काळी जे जे देवा ठेविती प्रार्थना करीती देवदेवा विठ्ठला संपत्ती हरिल्या देवाची ते काळी जे जे देवा ठेविती प्रार्थना करीती देवदेवा समचरण सरोजम चांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला गंधरम गंजनेत्रम सदैव धवलासम विठ्ठलं चिंतयामि पटरंगात् शिवलागी शिवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी बळीराजा दैत्य बहुत मातला संपत्ती हरिल्या देवाची ते काळी जय जय देवा ठविती प्रार्थना करीती देवदेवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन प्रकेश करता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराजांचा आणि नामदेव महाराज या अभंगातून भगवंताच्या वामन अवताराची मीमांसा करतात. विठ्ठला विठ्ठला नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये दशावतार म्हणून एक प्रकरण आलं.
10 अवताराचं त्यात काय वर्णन, त्यात कोणता अवतार भगवंतानं घेतला तो अवतार एका अभंगात, सगळ्या अवताराचं एका एका अभंगात असे 10 अवतारात दशावतार म्हणून ते आलेला आहे. त्यात जो अवतार तो कशा करता, कुणाच्या पोटी कसा आणि त्याचं कार्य काय, याही वामन अवताराचं वर्णन करत असताना नामदेव महाराजांनी महाराज तो अवतार कशा करता, त्याचं कारण काय आहे का नाही, त्याचं कार्य काय आणि तो अवतार ज्यांच्या उदरी झाला त्या आईवडील काय, असे सगळ्याचं एका अभंगात थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अवताराचे अनेक कारण सांगितले जातात, ठीक आहे. भगवंताने सांगितले, आपण नेहमी जन्माच्या कीर्तनात ते कारण ऐकले जाते. परीक्षा वया अवतार घेशी आपल्या बाळीशी भक्तजना, भगवंताने स्वतः सांगितलं काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा भगवंताने कारण सांगितलं. महाराज भगवंतानं सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराय देव म्हणता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, असं देव म्हणताय. ज्ञानोबराय म्हणतात देव ते म्हणताय की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, असं म्हणताय. पण मग तुम्ही देवाच्या मनात त्याचा भाव काय काढणार, तर ज्ञानोबराय भाव काढतात, मी आपुल्याचे कैवारे साकार होणी अवतरे अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. मी आपुल्याचे आणि कैवारे कशा करता अवतार घेतो, मी आपुल्याचे आणि कैवारे माझे जे मी ज्यांना माझं म्हणलंय आणि त्यांचा कैवार घेण्याकरता मी काय घेतो, अवतार घेतो. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय म्हणतात आम्हासाठी अवतार, आम्ही म्हटले मी म्हटलं नाही. माझ्यासाठी अवतार, माझ्यासाठी अवतार असं थोडं म्हटलंय तुकोबारायांनी, आम्हासाठी. त्या आम्हात कोण कोण घेणार तुम्ही, म्हणजे तुमचे देवचे गावचे तुम्हासाठी अवतार, का तुमच्या देव तुमच्या कुळा जन्माला आलेले साठी अवतार, का जिजाबाईसाठी तुमच्यासाठीच अवतार, आम्हा दोघांना बायकोसाठी, का तुमच्या लेकरासाठी तुमच्यासाठी, कोणासाठी अवतार. आम्ही मध्ये तुम्ही कोणाला घेतलंय, तर आम्ही मध्ये तुकोबारायांनी कोणाला घेतलंय याचं उत्तर तुकोबारायांनी दुसऱ्या एका अभंगात दिलंय. तुकोबाराय म्हणतात अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता
तुकोबरायांनी बघता. मग तुकोबरायांनी जे आम्हासाठी म्हणले ते आम्ही कोण आहोत? आम्ही भक्त आहोत. जे भक्त म्हणून त्याचे घेतात ते भक्त म्हणजे या 2025 मधली नाही किंवा तुकोबराय ज्या वर्षात होते त्या वर्षातलेच नाही. सत्य त्रेता द्वापार कली कोणत्याही युगातले असो, कोणत्याही युगातले असो, कोणत्याही युगातले असो, कोणत्याही धर्मातले असो, कोणत्याही जातीतले असो, कोणत्याही कुळातले असो, माणूस असो नाही तर पशु असो, माणूसच असा भक्त असं काय नाही. महाराज माणसासाठी देवाने अवतार घेतलाय का? असं वाटतंय का तुम्हाला माणसासाठी घेतला? गजेंद्राचा धावा तो गेला विठाई, गजेंद्राचा धावा तो गेला विठाई, गजेंद्राचा धावा. आता गजेंद्र काय माणूस होता का? ज्ञानोबा लिहितात, सावजे हत्तेरू धरिले ते तिने काकुलती माते स्मरले की दयाचे पशुत्व वाव झाले पावलिया माते, दयाचे पशुत्व वाव झाले. महाराज खालच्या येऊनी जन्माला आलेला, खालच्या येऊनी. तर वानर काय माणसं होते का? वानर काय माणसं? कपी कुळी हनुमंत तरले तेव्हा वानरासाठी आला नाही. माणूस तो येत असताना जात पाहत नाही, कुळ पाहत नाही, धर्म पाहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात माणूस नसला तरी चालतो म्हणून उत्तम कुळ व्हावे, जाती अत्यंज ही व्हावे, वरे देहाचे निनावे, पशुचे ही लाभ हो. त्याला मारायला सरकारच्या सांगा, त्याला पॅकिंग गरज नाही, त्याला आतलं मटेरियल पाहिजे. आपण लक्ष देतो तो कशावर देतो? पॅकिंग वर देतो. तो पॅकिंग पाहत नाही, तो काय पाहतो? आतलं मटेरियल पाहतो. आतला मसाला का भक्तीचा असला रे असला की पॅकिंग किती घाण असू द्या चालते त्याला. पॅकिंग त्याची पॅकिंगचा काही संबंध नाही. आतलं मटेरियल कसं पाहिजे? भक्तीचं पाहिजे. ज्याचं मटेरियल भक्तीचं, भक्तीचं ठीक आहे, काय नाही. भक्तासाठी तो येतो म्हणजे मान्य, तुम्हासाठी येतो भक्तासाठी येतो म्हणजे मान्य. अरे पण भक्तासाठी येण्याची काय गरज आहे? त्याला कशाला येतो? भक्तासाठी काय गरज आहे त्याला येण्याची? भक्तासाठी भक्तांना आपलं भक्ती करत राहावं, भक्ताला काय अर्थ नाही. भक्तांना आपली भक्ती करत राहावं, भगवंताला प्राप्त व्हावं. नाही 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 तसं नाही ना. भक्त भक्तीच करतो, भगवंताला प्राप्त करण्यासाठीच भक्ती करतो. भगवंताला प्राप्त करण्याकरता भक्ती करतो त्यालाच भक्त म्हणतात. तो त्याची इमानदारीने भक्तीच करत राहतो, सेवाच करीत राहतो. पण काही दुष्ट कंटक असतात आणि ते कंटक त्याला भक्ती करण्याला प्रतिबंध करतात. कंटक काय करतात? त्याला भक्ती करण्याला प्रतिबंध करतात. काय असते? गाडी रोडनं चालत असती, टायर गाडीला असतात, हवाई टायर असती, गाडी पळत असती. रोडची तक्रार आहे का? गाडी पळाली, रोडची तक्रार नाही, गाडीची तक्रार नाही, गाडी पळवणाराची तक्रार नाही. गाडी भरधाव वेगात पळायली पण काही काटे मधात असतील, ते काटा का घुसला की तो गाडीची गती कमी करीत नसतो. काटा गाडीच्या टायर मध्ये घुसला, खिळा घुसला की तो गाडीची गती कमी करत नाही, गाडी उभीच करीत राहतो. विठ्ठल पंक्चर
गाडी पंक्चर झाली, गाडी पंक्चर झाली की तो गाडीवाला काय आता झाली, आता इलाज आहे का त्याला, काटा टोचलाय, गाडी पंक्चर झाली, मान्य, हवा निघून गेली. ऐका महाराज, दुष्टाचा काटा जर आपल्या साधन रूपी डायरी मध्ये घुसला तर आपली जी निष्ठेची हवा आहे ना त्या झटक्यानंच निघून जाते. आपल्याला वाटतं येतोय बी खरं, असं पुढं कसं होईल, आपलं गेली हवा निघून. म्हणून तुकोबराय म्हणतात, नाही राहो उभे कस मला पासी. त्याच्याजवळ काही ऐसे जे पारथा विमुख या काही काही काटे असे महाराज, त्याच्या जवळ उभं नाही राहिलं तरी आता काही टायर काय मुद्दाम काटे होऊन जात आहे, पण एखाद्या वेळेस काटे येऊन काय होते मग त्या भक्ताला टोचतात. बरं महाराज असे बारीक चिरीक काटा असला तर टायर तुडूनही जाईल, पण काही काही काटे राहते, तो रावणासारखा काटा, कंसासारखा काटा, हिरण्यकश्यपू सारखा काटा, आणि मग त्या भक्ताचं कार्य ते मधात बंद पाडतात. आणि मग देवाचा अवतार काय करायचं, गोड प्रमाणे करावया पूर्ण अवतार, करावया कार्य काय करायचं असतं, छोट भक्ताचं कार्य काय असतं भगवत प्राप्ती, आणि मला ते बंद पडू नये. पण मग याला काय करायचे, कारण तो त्याचा काही वारी आहे मला काय त्याचा जर फडक्यात आता जर विस्तार बघितला तर काही माणसं कुटुंब वत्सल असतात, जीव कुटुंब वत्सल असतो, साधक साधन वत्सल असतो, सिद्ध महात्मा दीन वत्सल म्हणा, आपलं दीन आपले काय म्हणते त्याला, दीन आपले सामान्य जीव जीव वत्सल म्हणा त्याला, सिद्ध महात्मा जीव वत्सल राहतो आणि भगवंत भक्त वत्सल राहतो. आपण कुटुंब वत्सल, वत्सल म्हणजे प्रेम, आपण कोणावर प्रेम करतो, काय असतं आपलं तेवढं कुटुंबावर आपण प्रेम करतो, आपण कुटुंब वत्सल आहोत. साधक काय असतो, साधक कुटुंब वत्सल नसावा, नसतोच, आणि जो कुटुंब वत्सल असतो तो साधक नसतो. देहानी देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी, श्वान या नावे झाला मी माझ्याचा झाडा, देह नावे पडा, म्हणजे मला तो झाला साधक साधन वत्सल. साधकानं प्रेम कशावर करावं, गोबराय म्हणतात आम्ही स्वामी आहोत. तुका म्हणे आम्ही हरिजन साधनाचे स्वामी, हरिजन साधनाचे स्वामी, हरिजन साधनाचे हरिजन कशाचे स्वामी, साधनाचे स्वामी. बस आम्हाला साधन करायचं माहितीये, साधन करू आम्ही. संत महात्मे सगळ्या समाजावर प्रेम करणार राहतात, आणि भक्त मला देव तसा नाही, भक्त वत्सल दीनानाथ तिही लोकी ज्याची मात, तो हा पुंडलिकासाठी उभा आला कळवंती. तो भक्त वत्सल दीनानाथ भक्तावर प्रेम करणार आहे, आणि जिथं प्रेम असतं तिथं कोणता विचार केला जात नाही. अशा प्रकारचं ज्या ज्या वेळेला भक्ताला संकट येतं, जिथं जिथं भक्त अडचणीत येतो, मग ते भक्तही काय करतात, आपलं चालू होतं की गाडी पंक्चर झाली. महाराज भक्तही कसा असतो बघा, तू कोण्या भक्तासाठी येतो तिथे बी अडचणच आहे, कोण्या भक्तासाठी येतो, गाडी पंक्चर झाली. महाराज गाडी पंक्चर झाली की तो गाडी मालक काय करतो, किराणा दुकानात जातो, नाही कपड्याच्या जातात, गॅरेज गॅरेजवरची गाडी का बिघडली काय, पंक्चरच्या काय जातो दुकानावर, कारण त्याला माहितीये आपली आता गाडीची गती वाढवायची असेल तर कुठे जावं लागेल आपल्याला, पंक्चरच्या दुकानावर.
तुम्ही आम्ही साधं घेतो, पण आपल्या गाड्या पंक्चर झाल्या की आपण युवयाकडे जातो, जावयाकडे जातो, सासऱ्याकडे जातो, मायबापाकडे जातो, पण मोठ्या माणसाकडे जातो. साहेब, दादा, बाबा, मामा, एवढं काय करा, केलं लावा. आता लावा म्हणजे पंक्चर काढून हवा भरून गाडी ढकलून द्या. हे झालं आपलं. पण महाराज भक्त तो नाही, तो भक्तच नाही, तो देवाचा भक्त नाही. देवाचा भक्त बरं, जसा तो पंक्चरच्या दुकानावर जाईल तसं तो कुठं जाईल? देवाकडेच जाईल, देवाकडेच जाईल. कारण त्याला माहितीये यातली कोणीच आपलं पंक्चर काढू शकत नाही, कारण यातलं पंक्चरचं साहित्य याच्याजवळ नाहीच. हे पंक्चर काढण्याचं साहित्य या लोकांजवळ. नाथ महाराजाचे 2 वय प्रसिद्ध आहेत. पाहता यया परमार्था साह्य नवती माता पिता पुत्र भ्राता दुहिता कांता साह्य सर्वथा नवती साह्य परमार्था नव्हे व्याही शेकी साह्य नव्हे जावई आप आपण या साह्य पाही जो निज देही विवेकी विठ्ठल प्रत्येक अवताराची पूर्वमीमांसा पाहतो. प्रत्येक अवताराची ज्या ज्या वेळेला जीव घातक संकट आलं, राक्षसाद्वारे ज्या ज्या वेळेला संकट आलं रे आलं, त्या वेळेला राम अवतार घ्या, कृष्ण अवतार घ्या, कोणताही अवतार घ्या, महाराज भक्तांनी सुद्धा आवाज कोणाला दिला? देवालाच दिला. भक्तांनी सुद्धा आवाज देवालाच दिला. आणि महाराज काय असते तिथं काहीतरी करून भगवंत मग तशा निमित्त आणून त्या ठिकाणी तो येतो, आहे का नाही महाराज? त्या वेळेला इंद्र काय वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाही तो हे सांगत असे बुडविला धर्म धर्म झाला फार सोसवेना भार मजा आता, आहे का नाही? आणि मग सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने काय सांगितलं? आपल्याकडे नाही. मग इंद्र चंद्र काय ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव साडी देते सर्व क्षीराब्दिशी, आहे का नाही? भगवंताची स्तुती केली. वामना माधवा मधुसूदना शेषशाही आम्हा कोणी नाही तुझवीन, तुझ्याशिवाय कृष्ण जन्माचा असंच नाही. आणि मग भगवंतान आकाशीची वाणी सांगे सकाळची तळमळ मानसी करुणता देवतीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल वगैरे तिथं ते झालं. तसंच महाराज आजही या अवतारात काय झालं होतं? एक महान दैत्य. काय आता त्याला दैत्य म्हटले. दैत्य का म्हटलंय? पण तू एक भक्त. भक्त आहे बळी भक्ताचे देवाचा भक्त आहे, पण त्याला दैत्य म्हटलंय. दैत्य भक्ताला दैत्य कसं काय म्हटलं? भक्ताला दैत्य कसं काय म्हटलं? तर त्याचं कारण आहे तो वृत्तीनं भक्त आहे पण कुळानं दैत्य. प्रल्हादालाच म्हटलंय, यालाच म्हटलंय बळीलाच दैत्य नाही. ज्ञानोबरायांनी प्रल्हादाला सुद्धा काय म्हटलंय? एरवी दैत्य कुळ साचो कार्य परी इंद्र ही सरीन लाहे उपरे. प्रल्हादाचा विचार केला तर कुळ कोणतं आहे? दैत्याचं कुळ. कुळ दैत्याचं आहे आणि वृत्तीनं तो भक्ताचे. म्हणजे भक्त त्याला पुरावा काय? पुरावा आपण काय पुरावा महाराज अशा महात्म्यानं पुरावा दिलाय. भक्ताच्या यादीत त्या महात्म्याला घातले, त्या बळीला घातले. द्वारपाळ
असल्यावर दुसऱ्या पुढे काय गरज आहे? आणि तू म्हणजे याच्यात कुठं भक्त नावाला द्वारपाळ बळी द्वारे झाला नारद पुंडलिक काय विभीषणा वरद महाराज एक लक्षात घ्या याच्यात कुठं नाव बळीचं भक्त बळी द्वारपाळ बळी द्वारे झाला तर त्याचा असे हे विषय कोणता चालू आहे ज्या विषयात ज्याचं नाव येतं ते त्याच्या रंगातला असला कोणते नाव कुठे येत नसते गाथा असो ज्ञानेश्वरी असते ज्या विषय महाराज हे रवी तरी असे ज्या विषयात जे रंगलेलं असतं त्या विषयातच त्याचं नाव येतं ज्या विषयात जे रंगलेलं असतं त्या विषयातच आता कीर्तन आपण आता कीर्तन झाले आपण दिवशी आणि कीर्तन झालं तर कीर्तन झाल्यावर कोण असते माणूस म्हणतो नाही अहो सदाशिव कुठे आहे वाच कस काय नाही कारण या विषयात रंगल्यामुळे मग कोणाचं ध्यान येतं सदाशिवचं या काही करायचं असलं आपल्याला येतो कोणाचं ध्यान येतं दिनकर बाबा पुढे असं म्हणते माणूस कोणाचं ध्यान येतं मग सदाशिवचं येतं कारण ते करण्याच्या विषयात काय झालेली येतं म्हणजे ज्या विषयात चोरी झाली तर माणसं चार माणसं कोणाचं नाव घेतात जे त्या रंगात रंगलेले जिथं ज्या रंगात आहे मला जे भक्ताच्या रंगात नाव आलंय ना हे दुष्टाच्या रंगात नाही ना उंचणीचं काही नाही भगवंत शिष्टे भाव दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्मरंगू लागे रोहिदासा संगी कबीराचे मागे शेरीविनी सजन कसया विकू लागे मांस माळ्या सावत्या सकुरकू लागे नरहरी सोनारा गोड कुंकू लागे सोख्या मेळ्या संगे ढुरे उडी नामयाची जनी सविवेची शेनी धर्मा घरी वाणी पाणी वाये दाढी नाम्या सवे जीवी नव्हे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे उडी अर्जुनाची रती होय हा सारथी बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळीयाची घरी अंगे गाई उडी द्वारपाळ बळी द्वारी झाला मग एकोबाची ऋण फेडी ऋषिकेशी अम्म ऋषीचे सोशी गर्भवास पुंडलिकासाठी मीराबाईसाठी घेतो विश्व प्याला दामाजीचा झाला पाडीवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची कुंडित्या मेहत्याची अंगे भरी पुंडलिकासाठी या दोन्ही इष्टत तुपा म्हणे मात धन्य त्याची हे सगळे भक्ताची लाईन आणि त्याच्यात बळी घातले म्हणजे बळी महान भगवत भक्त आहे तुकोबर आहे महाराज एक आहे तुकोबर आहे कोणाचा काय वर घेत नाहीत बरं कोणाचाच काय वर घेत नाही तुकोबर आहे काय वर घेणं सोपं नाही कारण तुकोबर आहे काय वर घेतला म्हणजे तो तारला हाच त्याचा अर्थ आहे तुकोबर आहे कोणाचा काय वर घ्यायला काही रिकामी आहेत का तुकोबर आहे घेतात काय वर नाम धडकाचा काय वर घेतात तुकोबर आहे खऱ्या भक्ताचा तुकोबर आहे काय घेतला काय वर घेतला काय केले मागे नको पाहो पुढे जामीन आम्ही आहो तुकोबराने घेतला मला त्या तुकोबराने बळीचा काय वर घेऊन देवाला भांडली करोने का हर तो आपा नाही माया बहु कठीण नव्हे ते करशी आन कोणी नाही काय केलंय देवाला किती वाईट केलंय बळी सर्वस्वी उदार जेने उभारीला करोनी काहर तो पाताळी घातला चांगलं केलंय का देवाये आणि त्याचा शेवट असा आहे महाराज सगळे जे घेतले त्याचा शिक्का कसा आहे पा तुझ भावी जी भजती त्यांच्या संसारा हे गती ठावना हिरे पुढती तुका मनी करशी ते त्यात श्रेया राजाचं उदाहरण दिलंय शिबी राजाचं उदाहरण दिलंय त्याच्यात महाराज कर्णाचं उदाहरण दिलंय त्याच्यात पुन्हा नाही धर्माचं नाही दिलेलं त्या याचं दिलंय आयुष्य पुराणी ही बोलती हरिश्चंद्राचं दिलंय गिरवणी हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी
उपविली नळ दमयंतीचा विवाह नळ राजाचं उदाहरण घेतलंय त्यात आणि त्यात बळीचं उदाहरण घेतलंय आणि शेवटी म्हणलं तुझं भावेचे भजती तुझं भावेचे भजती आणि मागचे उदाहरण म्हणजे हे भाव्यानं भजणारेच होते तर भावेचे भजती नाही तर कुठल्या कुठे शिक्का हाणायचे काय आपले शिक्के थोडेच येतात आपले शिक्के कुठल्या कुठेही पडतात तुकोबरायचा शिक्का कुठंच पडत नाही तुकोबरायचा शिक्का तिथंच पडतो जिथं पाडायचा म्हणजे पडत नाही जिथं पाडायचा तिथं पडतो तुकोबरायचा शिक्का आहे तुझ भावी जे भजती देवान शिक्का दिलाय महाराज तुकोबराय एकंदर शिक्का पाठविला येतो का आलो म्हणे तुका म्हणून तुकोबरायचा शिक्का कपाळावर पडायचा असं तर ती मागची यादीत बसावं लागते त्याच्या तवा त्याचा शिक्का पडतो काय काय म्हणते आम्ही शिक्का तुकाराम तुम्ही माना शिक्का आम्ही शिक्का मानित नाही तुकोबराय म्हणतात मानू नका शिक्का न मानी रावण त्याचे केले निसंतान रावणानं नाही मानला शिक्का रावणानं शिक्का मानला नाही तुकोबराय म्हणतात शिक्का मानला नाही रावणानं बर का त्याला पाणी पाजायला कोणी राहिलं नाही असं नाही पाणी पियायलाच कोणी राहिलं नाही पाणी पाजायला कशाला पाणी पियायलाच कोणी राहिलं नाही महाराज शिक्का मानी हळहळ केले सर्वांग शीतळ भगवान शंकरानं शिक्का मानला आतून बाहेरून शीतळ झाली शिक्का माना का रोखा माना रोखा शिक्का तत्समाना अशा प्रकारे तुकोबरायचा शिक्का आहे तुझं भावी हे भजती भक्त आहे बळी भक्त आहे आणि पुढं भागवता गोड वर्णन येतं ज्यावेळेला बळीचं परत बघूया आपण पुढं मग काय झालं होतं त्यावेळेला भगवंताला वामन का व्हावं लागलं तर त्याचं उत्तर असं मला इतकं गुंताडा आहे हा राक्षसाचा आणि देवाचा एवढा गुंताडा आहे जर पूर्वस्थिती पाहिली तर ब्रह्मदेव ऐका नाही आणि ब्रह्मदेवानं सृष्टीचा विस्तार केला ब्रह्मदेवानं सृष्टीचा विस्तार केला तर पहिल्यांदा ब्रह्मदेवानं महाराज त्याला काहीच कळलं आणि मग भगवंतानं त्याला 2 अक्षराचा उपदेश केला तप तप त्यानं तप केलं तप कोणतं केलं त्यानं नामस्मरणाचं केलं ज्ञानोबराय म्हणतायत ऐका नाही सृष्टीच्या उपक्रमा माझी गा विरोत्तमा एकटा ब्रह्मा एकटा ऐसा वेडा ऐसा ब्रह्मा एकटा होता मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी ही करू शके तो केला एक नामी जेने आहे की नाही तो तुझा बळकट केला तो कशाने केला नामाने केला मला त्या ब्रह्मदेवावर काय झालं होतं कार्याचा विसर पडला होता आणि कारणाचा विसर पडला होता कारणाचा विसर पडला आपण कुठून जन्माला आलो हे माहित नाही आणि आपल्याला पुढे काय करायचं असं कार्याचा आहे ना सृष्टी करू शके ना म्हणजे ईश्वरा ती ओळख कारणही ओळखणा गेलं आणि कारणाचा आणि कार्याचा विसर पडल्यामुळे माणूस वेडा होता जर कारणाचा आणि कार्याचा विसर आहे तोच काय वेडा आहे आपली मागची पिढी कोण कारण कोण आणि आपली पुढची पिढी कोण पोरी सोरी आले भेटायचं तेव्हा त्याचं ओळखलं का ती नुसतंच पाहते मागची पिढी येते ओळखलं का कारणाचा आणि कार्याचा विसर पडा वेडा झाला ब्रह्मा वेडा ऐसा ब्रह्मा एकटा होता म्हणतो तो येडा होता पण तो नामानं आडंश केला आणि मग त्यानं सृष्टीचा विस्तार सुरू आहे पहिल्यांदा त्यानं महाराज आपल्या काही अंतकरणातून वगैरे सृष्टीला पहिल्या त्यानं अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश अशा पंचक्लेश वृत्ती निर्माण केल्या त्या पंचक्लेश वृत्ती त्याच्या लक्षात आले वाईट यायला लागलं मग त्यानं आपल्या अशुद्ध अंतकरणातून संकातिकाचा जन्म झाला सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार 4 महात्मे जन्माला आले त्यांना सांगितलं सृष्टीचा विस्तार करा त्यांनी सांगितलं आम्ही सृष्टीचा विस्तार काही करणार नाही कारण आम्ही प्रवृत्ती मार्गाने जाणारे नाहीत आम्ही निवृत्ती मार्गाने आम्ही भजन करणार आहे ब्रह्मदेवाला राग आला शाप दिला त्यांना तो क्रोध ब्रह्मदेवाच्या भुकुटीमध्यातून रुद्र रूपाने बाहेर पडला रागाचा जन्म क्रोधाचा जन्म ब्रह्मदेवाच्या दोन्ही भुवाच्या मधातून झालाय म्हणून राग आला की काय दुखत डोकं फटफट करीत डोकंच फटफट करायला आज आपलं म्हणजे त्याचा जन्म तिथून येईल नाही मूळ विस्तार आहे सृष्टीचा तिथून त्याचा जन्म आहे आणि मग मला तिथून
तिथून त्याचा जन्म झाला. मग पुढे त्याला सांगितलं तू सृष्टी विस्तार कर. त्या रुद्रानं भूतपिशाच्य वगैरे सृष्टीचा विस्तार सुरुवात केली. त्याला सांगितलं तू थांबावा, तू भूतपिशाच्य जन्माला नाहीला. पुन्हा मग ब्रह्मदेवानं भगवंताचं नामस्मरण केलं, अवयवातून आपल्या सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. महाराज ब्रह्मदेवाच्या अवयवातून सृष्टीचा विस्तार होऊ लागला. ब्रह्मदेवाच्या मुखातून सरस्वती माता जन्माला आली. ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्ष जन्माला आले, आहे का नाही. ब्रह्मदेवाच्या मांडीतून कश्यप नावाचे ऋषी जन्माला आले, आहे का नाही. आणि अशा प्रकारे ते ऋषी महाराज जन्माला येऊ लागले. कश्यप नावाचे ऋषी, आणि कश्यप नावाच्या ऋषीला 2 बायका. आता आपल्याला जास्त लांबच नाही, तिकडे यायचं. कश्यप नावाच्या ऋषीला 2 बायका, दिती आणि आदिती. दिती आणि आदिती. त्याच्यात काय झालं, एक वेळेला सूर्यनारायण मावळ्याचा वगैरे तुम्हाला ती कथा माहिती आपल्याला. पर्यंत त्या दिती मातेनं काय केलं, काम इच्छा तृप्त होण्याची मागणी केली. कश्यपानं नाही म्हटलं, ऐकले नाही. स्त्री हात पूर्ण केला, ते स्नान केलं, पुन्हा अग्नी समोर आले. तिने सांगितलं काय होणार, माझ्याकडून चूक झाली. म्हणजे चूक झाली तर भोगावं लागणार. काय होणार, या संभोगातून तुला 2 मुलं होणार. म्हणजे 2 मुलं होणार. मग काय होणार, त्यांनी सांगितलं ते 2 मुलं होणार, पण इतके महापापी होणार, इतके उन्मत्त होणार. कारण ज्या वेळेला संभोगातून तो जो गर्भ राहिले ती वेळ बरोबर नाही. माये बापी वेळा उन्मत्त वाटत असेल तर त्याचा दोष नाही. माये बापी वेळा म्हणजे राक्षस जन्माला येतं, राक्षस जन्माला येतं. अशा प्रकारे ते राक्षस जन्माला आली. तुम्हाला ते 2 जन्माला आली, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. ते जे विजय वगैरे होते त्यांना शाप वगैरे होता. हिरण्यकश्यपू भगवंतानं वराह अवतार घेतला आणि प्रॅक्टिस करायला नेमका काय करायला, वराह अवतार. हिरण्यकश्यपू हिरण्याक्षाला भगवंतानं वराह अवतार घेऊन मारलं. त्या हिरण्यकश्यपूनं तपश्चर्या केली, विष्णूला शत्रू मानला. तिथून शत्रुत्व सुरू झाला. माझ्या भावाला ज्या मारलं तर मी जिथं सोडणार नाही म्हणजे. मग त्यानं ते केलं, त्यानं तपश्चर्या केली, खूप बळही मिळवलं. बळ मिळवल्यानंतर महाराज त्याचं असं झालं की पुढं ते देव त्याच्याकडे देवाकडे गेले, भगवान विष्णूकडे. त्या वेळेला सुद्धा गेले. तेव्हा सांगितलं चिंता करू नका, दयाचे उदरी भक्तराज राहणार. प्रल्हाद सुजाना होईल तो, दयाशी छळता पावेल शासन, हाची भरवशेन नेम आहे. तुम्ही चिंता करू नका. नमा म्हणे देवी केले समाधान, आनंदे निमग्न आले स्थाना. तर त्याच्यात पोटी पोरग जन्मले प्रल्हाद नावाचं. ते त्याचा छळ करेल आणि त्याचा छळ केला रे केला की मी त्याचा काटा काढेल. अशा प्रकारचं तिथं झालं. त्याचा काटा काढला. आणि मग प्रल्हादाला पुढं राज्याच्या गादीवर बसवलं, आहे का नाही. पुढं प्रल्हाद राज्य करू लागले. प्रल्हादाचा विवाह वगैरे झाला. प्रल्हादाला झाला मुलगा तो हो विरोचन. प्रल्हादाच्या मुलाचं नाव विरोचन आणि विरोचनाच्या मुलाचं नाव बळी. म्हणजे प्रल्हादाचे सख्खा नातू कोण आहे, बळी. आणि हिरण्यकश्यपूचा पंतू. सख्खा नातू आहे. मग त्यानं काय केलं, त्याचं काय झालं, त्याचा काय दोष आहे, त्याला काय, त्याचं कुठं वाढला. ते वामनाचा त्याचा कुठून संबंध आला, वामन भगवंताचा त्याचा असा संबंध आला. एक वेळेला दुर्वासाच्या शापानं, त्याचा संबंध कुठून, ती दुसरी कथा. दुर्वासाच्या शापानं इंद्राची सगळीच्या सगळी संपत्ती पडली समुद्र. इंद्र गेलं रडत रडत, आता संपत्तीत नाही. इंद्र गेला रडत रडत भगवंताकडे. भगवंता सांगितल्याकडे एक काम करा, काय, समुद्र मंथन करा. समुद्र मंथन म्हणजे ठीक आहे, पण एक काम करा, समुद्र मंथन तसं करू नका. मग काय करा, राक्षसांना सहकार्य घ्या. कारण तुम्ही समुद्र मंथन करसाल आणि समुद्रातून काय निघणार आहे, संपत्ती. आणि जिथून संपत्ती निघाली तिथे राक्षस गप बसणार. मग त्याला सोबती घ्या. देव होते महाराज, देव म्हणले आम्ही जाणार नाही, आम्ही श्रेष्ठ आहोत. ते म्हणजे श्रेष्ठ आहे, ते हिरा जंगला नाही, घ्या सांग काय करता मग आता. अरे दुर्जनम प्रथमं वंदे सज्जन तदनंतरम मुख प्रक्षालनात् पूर्वम बोध प्रक्षालनम यथा. कधी कधी काय व्हावं लागतं, आपल्याकडे मनच आहे. नारायण आठला तो नारायणच, पण काय झाला खबर म्हणतात, काय येळ येईल कोणावर महाराज. हाती काळाच्या सकळ महाराज. एक वेळेला
अनंत दान देणारा. पण तुकोबाराय म्हणतात काळ असा येतो, एखाद्या वेळेला काळ असा येतो, कसा येतो की महाराज जो ज्याला दान देत होता याचकाला, त्या दात्याला काय करावं लागतं? दाता मागे दान जाय याचका शरण, जाय याचका शरण, जाय याचका शरण. जो कोण्या काळी आपल्या घरी याचना करत होता, रडत होता, असं म्हणतेत महाराज. अरे काय सांगते ना, आमच्या घरचे तुकडे खाल्ले पण आता असं म्हणतात ना. तुकोबाराय म्हणतात आईशी कोणी वाहे वेळ, हाती काळाच्या सकळ. काय महाराज तो कोणाचा कसा येईल? अरे तुम्ही देव आहात, पण तुमच्यावर आज वेळ येतात शरण. आणि पुन्हा शरण जात तिथं आम नका मिरू. महाराज जे शरण जात असते त्याला मान्य करावं लागतं. जे जे म्हणतील ते काय करा, मान्य करा. काय करू? गेले होते होते आता देव गेले होते. पहिलेच राक्षस शरण आले, पुन्हा कोण आले? देव आले. बाबा देव शरण आले म्हणल्यावर ते फुगले. त्यांच्या आम्ही म्हणू तसं, म्हणजे तुम्ही म्हणा तसं. पण देव लय हुशार महाराज, उगेच आमचं पियालेत का? देव हुशार. देव म्हणजे बाबा तुमच्या सगळ्या आम्ही मागण्या मान्य करू, पण एक मागणी आमची मागणं करावं लागेल. एक म्हणजे काय, आपल्याला समुद्र मंथन करायचंय. महाराज याचा मंदराचल पर्वताची रवी करायची, वासुकी सापाचा दोर करायचा आहे. पण आम्ही मानानं मोठे आहोत, आम्ही देव आहोत, म्हणून मंथन चालू असताना सर्पाच्या तोंडातून आम्ही राहू. आम्ही शेपटी कोण राहणार? आम्ही कोणी कोण राहू? तोंडाकून. राक्षस म्हणजे मग ते नियम जमत नाही. बाकी तुमचं सगळं आम्ही मान्य करू, पण आम्ही तोंडाकून राहू. घ्या आम्ही राक्षस राक्षस राक्षस. आणि देवाई मुळे तोंडाकून राहायचंच नव्हतं, राहायचं होतं शब्दाकून. पण ते शब्दाकून म्हणावतं मग त्याचा काय त्याचं पुढं पुढं तेल भोगावं लागले राक्षसाच्या तोंडाकून राहण्याचं झालं. मग ते म्हणे अर्ध वाटून घ्यायचं मान्य झालं. जे निघल ते अर्धा वाटायचं. आणि मग ते अर्धा वाटायचं झालं, ते सगळं खरं झालं. महाराज टाकला तो मंदिराच्या पर्वत पाण्यात बुडायला लागला. भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि तिथं भगवान विष्णूचा कस्य अवतार झाला. कासव झाले भगवंत. कासव झाले पाठीवर काय घेतला, मग तो पर्वत घेतला. आणि मग तो मंदिर तो वासुकी स्वाप लावला आणि मंथन रवी लावणं सुरू केली. महाराज राक्षस तोंडाकून होते. साप जसा पिळू लागला का तो, तसा त्याच्या तोंडातून विष पडू लागलं. आणि तो वासुकी नावाचा साप होता, त्या विषानच राक्षस अर्धे निर्दे जळून गेली. म्हणून तोंडाकून देवाला नव्हतं राहायचं. मग पुढच्या शीटवर बसायचं. पहिल्यापासून नियम म्हणजे गाडी ठरली जाऊ, पुढच्या शीटवर ठोकली गाडी. त्याची गाडी ठोकली, मग कोणाला लागल?
मग मागचे लय खुश होते, बरं लय म्हणू लागला पुढेच बसीन मी, पुढेच बसीन तर बैस पुढे अशा प्रकारचं होत आहे का नाही. म्हणून मला ते विचारते आणि मग ते झालं मंथन चालू झालं. मला त्या 14 रत्न निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी छंद. लक्ष्मी कौस्तुभ हे सदस्यपद पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. चौदा रत्न निघाले. पहिल्यांदा विष निघालं. ते विष कोणीच घेईन, देवही घेईन आणि राक्षस नाही, ते भगवान शंकराने घेतलं. हाल विष केलं महाराज. आणि शिव हळहळे तापला, राम नामी शीतळ झाला. भगवान शंकराचं ते संपलं महाराज. त्याच्यानंतर कामधेनू निघाली. कामधेनू ऋषींना दिली. ऐरावत निघाला, हत्ती स्वर्गाला गेला. कौस्तुभ नावाचा मणी निघाला. तो मणी कुठे आहे सदाशिव बुवा? कौस्तुभ नावाचा मणी कुठे हरपला आहे? कुठे मणी? कौस्तुभ कुठे? कुठे मणी? कंठी कौस्तुभ मणी भगवान विष्णूच्या अलंकारात झाला. मकर कुंडले, तळपती, श्रवणी माशाच्या आकाराचे कुंडल झळकतात कानामध्ये. आणि कंठे कौस्तुभ मणी विराजित. कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी घातलेला आहे. तो कौस्तुभ मणी देवानं घेतला. अप्सरा निघाल्या, स्वर्गात गेल्या. पारिजातक वृक्ष निघाला, स्वर्गात गेल्या. लक्ष्मी माता निघाली. ती कुठे हो? लक्ष्मी माता कुठे? मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा. ते पाय धुवावयाचे दैवा, पात्र झाली जेथे लक्ष्मीचा वास. Bye.
लक्ष्मीचा वास त्याच्या पायाजवळ वास म्हणजे राहणे. लक्ष्मी कुठे राहिली? देवाच्या पायाजवळ राहिली. बस पाय लक्ष्मीचे, हाती लक्ष्मीच्या पायाची सेवा करायची. बर अमृत निघालं. धन्वंतरी नावाचा पुरुष अमृताचा कुंड घेऊन निघाला. मग तो अमृताचा कळस पळवला राक्षसांनी, आहे का नाही? पळवला. पण मग तिथं भगवंताची प्रार्थना केली. तिथं भगवंताचा मोहिनी अवतार झाला. मोहिनी अवतार झाला. फसवलं मोहिनीनं, फसवलंच देवा या राक्षसांना. अमृत कोणाला दिलं? देवा देवा. फसले ते, याच्यातच फसले ते. काला आहे का नाही? फसले ते बिचारे. अमृताचा येऊन टाकले. मला भगवंतानं नाचतच वाढायला सुरुवात केली. दोन कुंड ठेवले. कुंड म्हणजे माठ दोन ठेवले. दोन लाईन. एक राक्षसाची पंगत आणि एक. आणि पहिले राक्षस म्हणले बाय आम्हाला पहिलं वाढ. मोहिनी भगवंत म्हणजे तुम्हाला वाढते येडे तुम्ही काय? अरे पातळ पातळ केळ जाऊ दे ना, घटघट तुम्हाला वाढते खालचं. आता ती काय भाजी आहे का? तरी वाढेल खाली वाढत राक्षस. तेल 14 रत्नापैकी एक रत्न मिळाले नंतर. सुरा 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 म्हणजे भाजी कापायचा नाही. सुरा मिळाला. मग ते हा म्हणले तू तसं कर म्हणे. त्यांना वाढ म्हणे वरच. आणि मग वाढायला सुरुवात केली. नाचत वाढायला लागली. ते मोहिनीच्या रूपावर मोहित झाले. अरे भगवान शंकर तिथे बोलले त्या रूपावर. ते राक्षस काय गणित केली. भगवान शंकर बोलले महाराज तिच्यावर नंतर. मग ती वाढायला सुरुवात केली. ते काय करायचे? नाचत 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 वाढायची. ती वाढ करून आली. एवढा असा काहीतरी गरका मारायची मोहिनी. आणि गरका मारला रे मारला. त्या अमृताचा कुंड ठेवायची, दारूचा उचलायची. यायच्या वाडीवर यायला काय चौसार की आहे का नाही? येईल एकच चव. तू म्हणशील तशी चव. वय वय कैसा मनी भिडा. भिडत पडे बिचारी. वय 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 म्हणून लागले. आवडीचा मारीला वय वय कैसा मनी भिडा. अभंग तू बरोबर आहे का नाही? आणि महाराज सांगायलाच लागते नाही का नाही? अखंड मध पोटाची व्यथा दूध भात तूप साखर पत्त्या धूप रामजल हरी येती शुद्ध नाही पडे सुपत्ती. निज नाही खाली घाली फुले जवळी न सहाती मुले अंगी चंदन लाविते भारी सदा शुळ माझे कपाळी. निपट वजन चले अन्न पाहिली गहू सांजा तिनं गेले वारी. तुम्ही आणली साखर 7 दिवस गेली 10.5 शेर. तुका म्हणे चितावगा राहू केला मेल्यावरी नरका गेला. आवडीचा मारला वेडा वय वय कैसा म्हणे भिडा. आणि मग मला ते झालं. मग तिथून त्या भगवंतांना मोहिनी अवतार ते माझे दुःख तुम्हा या नवीन काही अशा प्रकारे झालं. आणि मग मला ते झालं. तिथंच ते राहू वगैरे त्यांचा भगवंतांना त्याचा नाश केला. पण महाराज मग ते झालं. त्यांना ती सुरा दिली, यांना अमृत दिलं, त्याचा वाटप झाला. पण मग सगळं झालं ही बसली निवांत. राक्षस मग उतरल्यावर ते पंक्ती चढलेली होती. मग जाऊ ध्यानच नाही. ते जात कार्यक्रम. आणि मग ते असे कुठे येत रे म्हणजे समुद्राच्याच खाली येत. अरे ती होती बाई अमृताचा कुंड म्हणजे काहीच नाही. समुद्र मत म्हणजे तर गाडी गेली निघून. समुद्र मत नाही जायचं. काही काही पहिल्यांदा लग्न व्हायचे. आज 2-3 लोक साडे चालायचे. काही काही मग 4 वाजता असे पाहायचे. ट्रक कुठे आहे आपला? ट्रक लोक तो तिथं गावातली दिसत मांडतात. आणि पाहुण्याचं ट्रक भरून गेली. काय म्हटलं लग्नाला आवडीनं आणलं टाकून दिलं. अच्छा टाकून दिलं का बाजूला पलट. तसे राक्षस म्हणजे मला आम्हाला दिलं टाकून. गाडी मोहिनी नाही, पर्वतही नाही, वासुकी सापही नाही, 14 रत्नापैकी एक रत्नही नाही. एकच गाडग होतं. शुक्राचार्य आले. शुक्राचार्य म्हणजे तुम्हाला पहिलं सांगितलं होतं दिव चतुर येतं त्याच्या नादी लागू नका. ते तुम्हाला बुद्धी कधीच ऐकणार नाही. एक काम करा, बुद्धी नाही बाहुबलानं हारवा द्यायचं. बाहुबल पण बाहुबलानं हारवा तो पुढं कोण म्हणजे विरागलं ना सैन्यात काय म्हणतात त्याला प्रधान सेनापती.
राजा आमचा कोण? मग शुक्राचार्याने सांगितलं विरोचनाचा मुलगा बळी खूपच बलवान आहे. हे भांडण तिथून झालं, त्याला पुढं घाला. महाराज त्यानं तपश्चर्या केली. आता देवाशी युद्ध करायचं म्हणल्यावर ते काय सोपं आहे का? तपश्चर्या करावं लागेल ना. तपश्चर्या केली आणि बळ मिळवलं. आणि बळ मिळवून शुक्राचार्याच्या नियोजनात त्यांच्या सहकार्यानं राक्षसांनी पुन्हा स्वर्गावर स्वारी केली. आणि महाराज घनघोर युद्ध झालं. देव पळाले. देव का पळाले माहितीये काय? त्याचं कारण सांगतो. याने पिली होती दारू, पण ती नशा उतरल्यापासून ते युद्ध करून तप केलं, बळ मिळवलं. आणि त्यांना मिळालं होतं अमृत. त्यांना ध्यानच नाही राहिलं ते काय पीत बसली, अमृतच पीत बसली. आता काय चिंता आहे? अरे त्याची उतरली ती येते आता थांबत चिंता काय म्हणूच नका. मग याचं तपश्चर्याचं बळ होतं, मग त्यांना पळावं लागलं. पळाले महाराज. आणि पळाल्यावर मग काय झालं? यांनी बसला सिंहासनावर. राजा झाला तो, आता स्वर्गाचा राजा झाला. ते स्वर्गाचा राजा झाला, आनंद झाला. पण शुक्राचार्य बुद्धिमान नाही महाराज, सामान्य नाही शुक्राचार्य. शुक्राचार्य सांगितलं बळी हे योग्य नाही का? तू आनंद मानू नको. का आनंद मानू नको? कारण तू बळानं राजा झालाय, नियमानं नाही. राजा काय झाला? तू बळानं झालाय, नियमानं नाही. अधिकृत राजा नाही तू, तुझ्या बळानं बळ रेट्यान झालाय. आणि जर देवांचं बळ वाढलं आणि तुझं बळ कमी पडलं तर पाय उतार व्हावं लागेल. म्हणून आता बळानं नाही, आता राजा कसं व्हायचं? नियमानं व्हायचं. म्हणजे नियमान राजा व्हायचं तर काय करावं लागेल? शतमुख संपत्ती स्वर्गीची, म्हणजे 100 यज्ञ करावं लागल. म्हणला काय अडचण आहे आपल्याला? अरे तिन्ही लोक ताब्यात, त्याला स्वर्गाचा राजा आहे, त्याला काय कमी आहे? 10,000 एकर जमीन सोन्याच्या नांगरानं नागून पवित्र केली. सामान्य यज्ञ आहे का? स्वर्ग इंद्र बळीचा यज्ञ. दौंडी पिटवली सगळ्या पृथ्वी तलावर, बळीना यज्ञ चालू केलाय. जो कोणी याचक असेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील. यज्ञ काळामध्ये कोणीही यावं आणि जे लागल ते मागावं. म्हणून बळी सर्वस्वी उदार. विठ्ठल विठ्ठल बळी सर्वस्वी उदार. असा उदार असलेला बळी आणि यज्ञ चालू केला. आता तो यज्ञ काय सामान्य होता? मला हातीच्या सोंडासारख्या तुपाच्या थरा तिथं चालू होत्या. आणि शुक्राचार्य बसलेली. मला देव तळतळ तळतळ करू लागले की हे करायला, पण ते शुक्राचार्यामुळे काहीच चाललं नाही. मला हिरण्यकश्यपूला सुद्धा विघ्न आणलं होतं इंद्रानं, पण कुणामुळे चाललं नाही? शुक्राचार्यामुळे. शुक्राचार्य म्हणजे साधा माणूस थोडाची. साधा आहे शुक्राचार्य, साधा आहे शुक्राचार्य. शुक्राचार्य एवढा गरीब माणूस नाही महाराज. शुक्राचार्य गुरु हे दैत्याचा, पण भगवान विष्णूला सुद्धा शाप देण्याची त्यांच्याकडे काय ताकद आहे. बलवान महात्मा आहे शुक्राचार्य. आणि महाराज मग तो यज्ञ चालू झाला. बळीनं यज्ञ, अनेक प्रकारचे याचक येऊ लागले, अनेक प्रकारचे त्याचे यज्ञ. महाराज असं म्हणतात 99 यज्ञ संपली त्याची. 99 यज्ञ संपली आणि 100व्याला सुरुवात झाली. आणि 100व्या यज्ञ लोक त्यानं पाहिलं. शेवटची पेटी फुटतो आशा होती त्याला की एखादी पेटी फुटल्यावर तरी आपली बढती त्या भागात झालेली आहे. काय दिवसाची महाराज साहेब आपण 3000 मागं पडू, चिंता करू नका. हे सर्कल नाही, ते सर्कलची पेटी फुटू द्यानं तिकडे आपणच येतं. अहो साल पुढे जातो, ताण नका घेऊ. ती शेवटची पेटी फुटायली जाता, आता काय राहिलं? आणि मग इंद्रून ते घाबरले महाराज. कुठं जावं, कुठं जावं, कुठं जावं. देवाकडे गेले, भगवान विष्णूकडे जावं. भगवान विष्णू काय महाराज काय करावं? मग ते आपल्या आईकडे गेले. आईकडे कोण? आई त्यांची आधी. आता इथं गंमत आहे बघा, इथं मोठी गंमत आहे. काय गंमत आहे? देव आणि राक्षस यांचा बाप माया, म्हणून तो दोघे सारखे बलवान आहेत. महाराज ज्ञानोबराय म्हणतात हे विकार आहे ना, काम क्रोधातिक विकार, मोठ्या मोठ्याला का ताब्यात आणतात? कारण हे पंक्तीला आणि नाहीत ना. कोणाचे काय लहान लहान मित्र महाराज, लहान गरीब माणसं आहे ते. हे चैतन्याचे शेजारी
वस्ती ज्ञानाच्या एका हरी म्हणून प्रवर्तले महामारी आवरतीना. हे कोणाच्या शेजारी राहतात? चैतन्याच्या शेजारी. अरे चैतन्य हृदयात राहत आणि विकारही कुठे राहतात? वस्ती ज्ञानाच्या एका ज्ञानाच्या पंक्तीला बसणारे गिराईक इतकं गरीब गिराईक थोडंच आहे. आणि म्हणून प्रवर्तले महामारी. तसं हे राक्षस काय सामान्य कश्यप ऋषीला दोन बायका मी सुरुवातीला सांगितलं, दिती आणि आदिती. महाराज ठल विठ्ठल आणि मला तो यज्ञ चालू असतानाच बळी काय नुसता यज्ञातच थोडा होता. मला स्वर्गावर सत्ता कोणाची होती त्यावेळेला सुद्धा त्याचीच होती. महाराज त्यानं काय केलं? देवाजवळ कुठलीच संपत्ती ठेवली नाही. नामदेव महाराज म्हणतात संपत्ती हारिल्या देवाची संपत्ती हारिल्या राजा दैत्य बहुत मातला संपत्ती हरिल्या देवाच्या. अरे देवाच्या संपत्ती इंद्रादिक देवाच्या संपत्ती हरण केल्या. ते काय तुकाराम महाराज थोडे बरे झाले देवा निघाले बरे या दुष्काळी तुका बरा येत की इंद्रादिक महाराज. ऐका संत महात्मे भक्तमान वैराग्यवान महात्मा देवापेक्षाही मोठा मांडाय त्याचं कारणच ते. कारण त्याला त्याच्या कशाचाही नाश झाला तर त्याची काही काय वाटत नाही, खंत वाटत नाही. नाही 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 त्याच्या पुढचं पाऊल आहे महाराज. नाश झाल्यावर खंत वाटत नाही, अलीकडचं पाऊल आहे. नाश व्हावा हे पुढचं पाऊल आहे. नाश झाल्यावर काही वाटत नाही ही बी अलीकडीच अवस्था आहे. आपल्या जवळच्या उपाधीचा नाश व्हावा हे त्याच्याही पुढचं काय आहे पाऊल आहे. त्याच्या पुढचं पाऊल आहे. तुको बरं आहे म्हणतात मला. तुको बरं देवाकडे मागताना काय मागतात माहिती आपण म्हणतो वाढावे संतान ग्रही व्हावे. मला माणसाची करावे खावे बरे असावे सदैव याची करे हाव. मला या प्रमाणात एक वर्म आहे तुको बरायचा. वर्म काय? आपण ल्यावे खावे सदैव असावे ही मागणी गैर नाही. नेमकं येड काय चाललंय? ल्यावे खावे असं लागतात महाराज. सगळं आहार निद्रा भयमैथून सर्व येऊन सगळ्याच येऊन लागतं ते.
मला ल्यावे खावे सदैव असावे नाही वाटत आपल्याला, ती वाटणं गैर नाही. ल्यावे बरे, खावे बरे, सदैव असावे बरे, म्हणून दुःख आहे. खावं वाटत नाही, नुसतं खायला असावं नाही, बरे खावे, ल्यावे नाही बरे ल्यावे, आणि सदैव नाही बरे सदैव असावे. बरे खावे, बरंच खावं वाटतं, बरंच अंगावर घालावं वाटतं, बरं बरं म्हणजे चांगलं अशा प्रकारचं आहे. अरे देवाचं नाही, म्हणून तर स्वर्गाधिक भोगाला येतोय. तुकोबराधिक संतांनी काय, इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. काय मला संत महात्मांचं होतं, आपण ज्यांचं नाव निघत राहतं, ज्यांच्या लोक उदो करत राहतात, ज्यांची मंदिरं होत राहतात, त्यांच्या पाठीमागे तेवढा काय त्याग आहे. एक सांगू का, परमार्थात कीर्ती कशी प्रकारे होते, ज्याचा जेवढा मोठा त्याग तेवढा त्याचा सुगंध कीर्तीचा जास्त पसरतो. परमार्थातली कीर्ती भोगावर नाही, तर परमार्थातली कीर्ती कशावर आहे, त्यागावर आहे. परमार्थातली कीर्ती भोगावर नाही हो, आणि भोगावरची कीर्ती टिकत नाही. भोगावरची कीर्ती भोग संपला की तुका म्हणे धन भाग्य असे अश्वत जाण, असे अश्वते. त्याचा भंग शिका येतो कोणता, धनवंताला की सर्व मान्यता हे जे की काय माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन ऐका नाही, जोवरी चाले सदा शृंगार भूषणे कांतालवे बहु सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने ऐका नाही, जोवरी चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. हे सगळं चालतंय धनानं, पण धनच भाग्य असं की तुका म्हणे धन भाग्य असा शिवत जा. भाग्य संपलं यातलं कोणीच मानत नाही. काय ज्याचा जेवढा त्यागाचा त्याग मोठा तेवढा त्याचा कीर्तीचा सुगंध काय मोठा आहे. काय महाराज आज डोंगरेजी महाराजांचं नाव चालतं, डोंगरेजी महाराजांचं नाव चालतं. डोंगरी महाराज काय त्याग आहे म्हणा, त्या डोंगरेजी महाराजांचा किती मोठा त्याग आहे. डोंगरेजी महाराजांचं लग्न झालं महाराज, असे चरित्र हे आपल्याला बळ देणारे असतात. डोंगरेजी महाराजांचा विवाह झाला, आणि विवाह झाल्यावर ते झालं सगळं काम झालं, म्हणजे कार्यक्रम संपला सगळा, आणि दोघं पती पत्नी बसले. त्यांनी सांगितलं हे बघ, विवाह करायचा असतो संतती पुढची आपल्या निर्माण करणं भगवंतांनी दिली, पण माझी एक इच्छा आहे. डोंगरेजी महाराजांनी इच्छा व्यक्त केली त्या माऊली, माझी एक इच्छा आहे. म्हणजे काय, मला असं वाटतं की आपली संतती भगवत भक्त व्हावी, चांगले भगवत भक्त व्हावी. म्हणजे बरोबर आहे, पण मग ती जर भगवत भक्त व्हायची असेल तर मायबापाला तपस्या करावं लागेल आपल्याला सुद्धा. तर मग काय करायचं, माझी अशी इच्छा आहे की आपल्याला संभोग करण्याच्या अगोदर तू माझ्या अगोदर 100 भागवत ऐकावीत. किती ऐकावेत, 100 भागवत, आणि तिथून पुढे मग आपल्या संसाराला पण सुरुवात करू. 100 भागवत ऐकायची, 100 भागवत ऐकायची, म्हणजे कोणाची नाही यांची. आता 100 भागवत एका वर्षात होत असतील का, बोल. लगातार जरी भागवत केली लगातार तर महिन्याचे 4, 12 चोक 48, 12 महिन्यात किती व्हायले तर 48 लगातार भागवत असतील का कुठे 12 महिने, मला 5-7-10 वर्ष गेले असतील त्याला कालावधी गेला. 100 भागवत झाले त्या माऊली नाही, 100 भागवत श्रद्धेनं ऐकले. पण नाही गावात असो माऊली सांगत 100 भागवत ऐकले, आणि 100 भागवत झाल्यावर एक दिवस मग ते भागवत झाल्यावर ते म्हणले हे बघ तू माझं वचन पाळलं, कडीला नेलं, आता तू म्हणशील तसं तुझं वचन मी पाळतो. काय एक लक्षात घ्या, महात्म्याचा अधिकार. त्या माऊलीने सांगितलं काय 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 वचन आहे माझं, की मी तुला शब्द दिलेला आहे की संसार मी करेल पुढे. तिने सांगितलं तुम्हाला एक सांगू का, आता काय तुमचे 100 भागवत ऐकल्यावर आता संसार करण्याची इच्छाच माझी जळून गेली. आता संसार करण्याची काय राहील नाही इच्छा. मग काय इच्छा आहे तुझी, काय इच्छा आहे, आता माझी एकच इच्छा आहे की जन्मभर तुमची सेवा करावी, भागवत ऐकावी, बस दुसरी काही इच्छाच नाही. इच्छा नाही म्हणजे दुसरी काही बस. आणि मग काय मला संगत राहायचे दोघं, कोणाच्या हातचं खायचेच नाही, ती पती पत्नी दोघं करायचे. कुठे गेले त्यांचा एक नियम होता, ग्रंथ न्यायचा ग्रंथ आणायचा. म्हणजे ग्रंथावर टाकलेले महाराज काय मोठे मोठे मोठ्याचे विचार मोठे असतात बरं का. नाही नाही, ज्यांचे विचार मोठे असतात तेच मोठे असतात.
मोठ्याला गप्पा आणून थोडं मोठं होत असते, विचार मोठे लागतात मोठं व्हायला. मला ते श्री राजेंद्र महाराजांनी सांगितलं, तुम्ही जर भागवत करत असाल, तुम्ही जर कोणता ग्रंथ वाचत असाल आणि त्या ग्रंथावर जर कोणा पैसे टाकले तर तुम्हाला महापाप लागल. देवाच्या पायावर ग्रंथावर पैसे टाकले तर महापाप लागेल, टाकणारा लागेल टाकू देणारा लागेल. म्हणले कसं काय? त्यांनी सांगितलं पैसा एक अशी गोष्ट आहे की ज्या जागी जात नाही अशी जागाच नाही. दारूच्या दुकानावर जातो, मांस विक्रीच्या तिथे जातो, कुठं वेश्या संघ असला तिथे जातो. त्यांनी सांगितलं एखादी नोट जर मांस विकणाऱ्याच्या मांसानं भरलेल्या हातातून त्यात आली असेल त्या आणि ती जर नोट तुमच्या ग्रंथावर टाकली असेल तर ते पाप होणार नाही का? काय विचार वेगळंच आहे. तर मोठ्याचे विचार मोठे नाही, विचार मोठे असतात तेच मोठे असतात, तेच मोठे असतात. किती मोठा विचार आहे महाराज, किती मोठा ग्रंथ नाही ते. आणि महाराज जन्मभर दोघांनी असं केलं. डोंगरेजी महाराजांनी कथाच करत राहिले, कथाच करत राहिले. बिमार पडली ती माऊली मुंबईत जातो, मुंबईत जातो. आताचा काळ आहे 25-30 वर्षातला काळ. माऊली बिमार होती, घरी थोडं शरीर हे होतं म्हणले. आणि त्यांच्या सोबत एक मारवाडी समाजाचा माणूस नेहमी राहायचा, शेवटारी महात्मा आपला नेहमी राहायचा. आणि मला ते मुंबईत कथा झाली आणि माऊली घरी होती तर ते तार गेला, माऊली गेली, घरी गेली ती माऊली, तार गेला, त्यार करायचे, तार गेला तिथं सांगितलं बुवा. आणि योगपाच्या दिवशी कथेचा शेवट झाला होता, सगळी पूजा पाती झाली, तार गेला. महात्म्याची इच्छा तशी राहते आणि ती गेली माऊली. मला त्यावेळी असं त्यांचं पाहिलेले लोक येतं, 1.5 कोटीच्या आसपास दक्षिणा पडलेली होती. किती? 1.5 कोटी. कारण लोक त्यांच्या करोडो लोक कथेल राहायचे. एका माणसाने एक टाकला तर कोटी व्हायले, तिथे काय लागते? 1.5 कोटी लोक दक्षिणा पडलेली होती. जो मारवाडी संघ होता त्यांनी सांगितलं असं असं झालं, चला आपल्याला निघावं लागते. म्हणजे चला, त्या मारवाड्याला माहिती होतं. त्यांनी सांगितलं बाबा एक विनंती आहे, तुम्ही जन्मभर कोणाचं काहीच नाही घेतलं. म्हणले मग 1.5 कोटी रुपये पडलेले येत, अंतविधीपुरती घेऊ का यातली? कशापुरती? फक्त त्या माऊलीला पेटून द्या, सरपण आणण्यापुरते, कपडे आणण्यापुरते घेऊ का? ते म्हणले नाही. तितका कलंक तिला लागू द्यायचा नाही. आले आणि असं सांगतात डोंगरेजी महाराज आले. लोक आता होते जमलेले, त्यांनी डोंगरेजी महाराजांचे शब्द येतं, खूप सेवा केली रे म्हणे तिनं माझी आणि भगवंताची, मी तिला काही देऊ शकलो नाही. शेवट अंतविधी करता माझ्याजवळ काहीच नाही, पण तिने एक वस्तू सांभाळली, माझं मंगळसूत्र. ते मंगळसूत्र मोडा आणि तिच्यासाठी काय आणा? महाराज त्या माऊलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्याचं ते शेवटचे कपडे आणले. याला म्हणतात यथार्थ त्याग. विठ्ठल विठ्ठल. काय विचार करतोय महाराज आपण? आपला विचार म्हणजे नास्तिकाचा विचार. बरा मला सांगू का, मी माझा तरी सांगतोय, आपण जो विचार करतोय दारू पिणाऱ्याची विचार आपल्यापेक्षा उच्च विचार येतं. दारू पिणाऱ्याला म्हणलं आज पियाला, उद्या कसं? तू म्हणतो उद्याच उद्या पाहू. आपण म्हणतो परवा दिवशी कसं होईल आपलं, आपल्या लेकराचं कसं होईल? भक्ती कीर्तन करून जर आपण म्हणून आपल्या लेकराचं कसं होईल, तर आपल्यापेक्षा दारू पिणारा बरा, आपल्यापेक्षा जुगार खेळणारा बरा. कारण आपण त्याचा तो तरी चिंता करत नाही, आहे का नाही? तुकोबर आहे तर म्हणता, अरे तुम्ही त्याच्यावर भले तुझं उनी पक्षीराज, पशु पक्षी काय बरे बरे. मला तुकोबर आहे म्हणता, गाढव बरा त्याच्यापेक्षा, आहे का नाही? काय ठल विठ्ठल. दुःख होते ऐसी ऐकूनिया गोष्टी, जेने घडे तुटी तुझ्या पायी. दुःख होते तुकोबर आहे म्हणतात. महाराज भक्ताचा वैभवच त्याग आहे. योग्याची संपदा त्यागानी शांती, योग्याची संपदा त्यागानी शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा, उभय लोकी कीर्ती सोहळा, उभय लोकी
योग्याची संपदा काय संपत्ती आहे त्याची त्याग आणि शांती. त्याग नावाची संपत्ती महाराज, ज्याची संपत्ती त्याग नावाची आणि एकाची संपत्ती भोग नावाची, एकाची संपत्ती भोग नावाची आणि एकाची संपत्ती त्याग नावाची, दोन्ही समोरासमोर उभे राहिले. मग ते भोग इह लोकातले असो का परलोकातले असो, परलोकातले असो. साधूला याही लोकातले भोग आकर्षित करत नाही. एकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे, परे भोगावे हे नरुचे मना माझी. वमिलिया अन्ना लाळन घोटी रसना का अंगण सोये आलिंगना प्रेताच्या. ऐका नाही, वेश खाणे नागवे जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरात न करवे वस्ती जेवे. अर्जुनात येणे पाडे जयाशी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे नितोंडे काहीची जावो. याला वैराग्य म्हणतात. आणि भोग एका बाजूला आणि त्याग एका बाजूला. यह लोकातला भोग यह लोकातला भोग काय आणि स्वर्गातला काय आहे का नाही. यह लोकातल्या भोगातही पुण्य संपलं की नाश आहे आणि स्वर्गातील भोगातही पुण्य संपलं की नाश. नाश पुण्य संपलं की नाश आहे. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ते यह लोकातल्या करता म्हटलं पुण्य संपलं. राजे होती रंक यमाची घरी आचरणे बरी नाही म्हणून तुका बराय म्हणतात हे लोकातले. आणि पुण्याची पावती सरे मला ते पुन्हा एक वरून पडताना ते असे सरळ पडत नाहीत म्हणून अशी डोकं खाली असते. वरून पुण्य संपलं ढकलून दिलं ना, वरून ढकलूनच देतात. ज्ञानोबराने ते इतका खालचा दृष्टांत दिलाय स्वर्गातल्या वगैरे वेश्या भोगे कवडा वेची मग दारे ही चपून येते ऐसे काय सांगू. लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. मला देव प्रयत्नानं जर काय करत असेल, प्रयत्नानं देव काय करत असेल तर भक्ताला भोगात अडकूत येत नाही. देव भक्ताला की करुणी दी संसार अंगी वारावार करुणी ठेवी. भक्ताला त्यागाकडून येतो तो भोगाकडून का कशा प्रकारे काढायचं काय निमित्त करायचं ते त्याच त्यालाच माहित. पण भोगात अडकून येत नाही. आणि ज्याला फसवायचंय त्याला त्यागाकडे येऊ देत नाही. मला त्याला ते पटतच नाही. त्याला वाटतं हे तुकाराम महाराजाला म्हणले तुकाराम महाराज महाराज आपल्याकडे ज्याचं पाप आहे ना त्याचे शब्द कोणते राहतात. तुकाराम महाराज त्याग ते तुकाराम महाराज होते भाऊ. ते तुकाराम महाराज होते भाऊ. काय ते काय 7-8 हात होते का काय होतं काय त्यांना आपल्यासारखेच होते ना, आपल्यासारखेच होते ना. मग तो भोगात अडकून येत नाही महाराज. मग तो भक्त कुणी मी कशा करता सगळा विस्तार केलाय माहिती का. टाइमपास नाही. आता मला मुद्दा काय सांगायचा इथं लक्षात घ्या. आता भोग समोर येत ते भोग स्वाधीन येत पण देवाचा भक्त नाहीच भोगू देत महाराज, नाहीच भोगू देत. भक्त असल्यावर भोगाचा राजा येतो. भोग त्याच्या भोग भोगायला नाही, भोगाचा राजा आहे. आणि भोग तो देवाचा भक्त आहे, तो भोगूच देत नाही. हेच बळीसाठी केलंय विठ्ठला विठ्ठला. हेच बळीसाठी केलंय देवानं. भोग समोर येत आता देवानं महाराज देवाचा कैवार घेऊन बळीला पाताळात घातलं नाही. बळीला काय पाताळात घालायचं होतं. मला देवाचा कैवार घेऊन ज्याच्यासाठी देवानं अवतार घेतले त्याला मारलंय. तुम्ही या अवतारातले गोरम लक्षात घ्या. देवाचा इंद्रादिक देवाचा अवतार घेऊनच रावण झाला. रावण नाही
राम झाला. रावणाला काय केलं? मारलं. देवाचा काईवर घेऊनच काय झाला? कृष्ण झाला. तर त्याला काय केलं? कंसाला मारलं. जे जे देवाच्या काईवर ते राक्षस मारले. इथं देवाचा काईवर नाही, इथं बळीच्या काईवरासाठी अवतार आहे. बळीच्या इथं काईवर कोणाचा आहे? बळीचा. बळीला एक राक्षस त्रास देत होता. बळीला एक राक्षस त्रास देत होता आणि त्या बळीला तो राक्षस एवढा त्रास देऊ लागला, एवढा त्रास देऊ लागला की त्या राक्षसानं बळी नाशाच्या तोंडावर नेला होता. विठ्ठल विठ्ठल. कोणता राक्षस त्रास देऊ लागला त्याला? अहंकार नावाचा राक्षस. सगळ्यात खतरनाक कोणता? ते आडवा वया आले, दोष वैरीचे धोपटिले, त्या माझे पहिले ध्यांकारू. अहंकार होता, अहंकार. आणि त्या अहंकार रूपी राक्षसाचा काय करायचा होता? नाश. मला असं वर्णन केलं ते देवीचं सुद्धा. बोकडे मारली, हे मारली म्हणतो ना आपण, बळी दिला बोकड्याचा. तो कोणता? काम क्रोध बकरा मारी. काम क्रोध बकरा मारा, पूजा रुक्माईच्या वर. काम क्रोध बकरा मारा. काम क्रोध बकरी मारली आहे का नाही? त्या नवरात्राचा आपण घेणं तो आपला अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी. असं हे त्याच्यात काहीतरी अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण, अनादि निर्गुण असलेली ती जगदंबा म्हणजे भगवान. इथं भगवान विष्णूचं वर्णन. प्रगटली भवानी कशा करता? महिषासुर मारायला. भक्ताच्या जीवनात देवी येते महिषासुर, पण कोणता? मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी. आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक ताप भक्ताच्या जीवनातले आणि मला त्रिविध तापाची करावया भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. शेवटच्या वेळेला भक्ताच्या उपयोगाला येते बळीचा सुद्धा. महाराज त्यावेळेला बळीला तिसरा पाऊल डोक्यावर ठेवायचा. प्रल्हाद जी आले तिथे, प्रल्हाद प्रगट झाले तिथे भागवतात वर्णन येतं. प्रल्हाद प्रगट झाले, मला नमस्कार केला. प्रल्हादाला भगवंत म्हणले, भगवंत जरा संकोचित झालं. जरा संकोचित झाले तिथं का? कदाचित प्रल्हाद उलटा तर विचार केला नाही, अरे कारण बापही मारला नातूही मारायला, म्हणजे असं होईल ना. प्रल्हाद असू लागले. प्रल्हादाने देवाची स्तुती केली. भगवंताला सांगितलं, देवा तुमच्या आमच्या वंशावर खूप उपकार येतं. देव म्हणजे कसं का उपकार येतं? तुम्ही बळीच्या डोक्यावर नाही पाय दिले, त्याचा अहंकार तुडवायला. तुम्ही त्याचा काय तुडवायला लागले? अहंकार. आणि देवा तुमची खूप कृपा आहे, नाही तर माझ्या बळीचा नाश झाला असता. देवा बळीचा नाश झाला असता. कशाचा? स्वर्ग. कारण प्रल्हादाला माहिती स्वर्ग काय येतं. त्यांनी स्वर्गाला लात मारूनच भक्ती केलेली महात्मी होती ना ती. तेव्हा तुम्ही चांगलं केलंय, काही हरकत नाही. आणि महाराज अशा प्रकारे तो उन्मत्त बळी झालेला मातला. कशानं मातला? अहंकारानं मातला. कशानं मातला बळी? अहंकार. पण देवाला नव्हतं ना मातो द्यायचा. देव म्हणजे याला भोग नाही, याला त्याग शिकवायचा आहे.
काय शिकवायचं आहे? त्याग शिकवायचा आहे. आणि मग काय केलं भगवंतानं महाराज तिथून त्या हत्यावांनी ते काळी देवा आठविती प्रार्थना करीती देव देवा. आणि मग त्या काळी जे देव होते इंद्रादी ते कोण होते पळून गेले. त्यांनी देवाला प्रार्थना केली आणि देवाने सांगितलं चिंता करू नका, तुम्ही आदितीकडे जा. आदिती कोण? आदिती कश्यपाची बायको नाही का नाही? दिती आणि आदिती. दिती पासून 2 राक्षस झाले, पुढे राक्षसाचा विस्तार झाला आणि आदिती पासून देव झाले. सख्य चुलत भाऊ नाही, सख्य सावतर भाऊ इतके देव आणि राक्षस म्हणतो बरोबर. आणि महाराज मग त्या आदितीनं कश्यपाला प्रार्थना केली. महाराज कश्यपाने भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि भगवान विष्णूची प्रार्थना केल्यावर भगवान विष्णूनं आश्वासन दिलं, काही हरकत नाही, मी बळीचा तुझ्या देवांचं सगळं ऐश्वर्य वापस देऊन बळीचा मी बळीला बाजूला करतो त्या ऐश्वर्यापासून. अशा प्रकारे बळीचा यज्ञ चालू, खूप दान चालू, खूप कीर्ती बळीची वाढायला लागली. जिकडं तिकडं बळीचं काय व्हायला लागलं? नाव लौकिक व्हायला लागलं. विठ्ठल 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 भगवान विष्णूची प्रार्थना केली. परत भगवंत अवताराला येतात, पण भगवंत आपल्याला नेहमी विषय माहिती जन्माला येत नाही. तर नामदेव महाराजांच्या जन्माची प्रमाणात पहा किंवा प्रभू रामचंद्राच्या जन्माचे आहे का नाही? अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव प्रगटला हा राघव भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. भय प्रगट कृपाला प्रगट होतो. मग महाराज अशी भगवंताची प्रार्थना केली. भगवंत आता प्रगट होत आहेत. आदित्य आणि कश्यप यांच्या उदरी ती घडी 2-3 मिनिटां पुढे येतील. त्या वेळेला आता त्याचं प्रमाण मानल्या जाईल आणि 2च मिनिटं बाकी प्रमाण मानल्या जाईल. आणि वास्तविकता खरी अशी आहे की 12चाच टाइम जन्माचा आहे असं नाही. 12चे भगवंताचा वामन जन्माचा असं नाही, पण वामन जन्माचा टायमिंग कुठंच लिहिलेला नाही. आणि म्हणून सगळ्यांनी एक किंवा भगवंत अवताराला गेले आणि पुढे मागणी मागायला जायचंय, मग संध्याकाळी थोडीच आले असते उशिरा आहे का नाही? म्हणून ते मध्याचा टाइम काय असते महाराज मिटवायची भानगडीच अशी एक मानला 1000 दुसरा मानला 1500. माणसं काय करते तर दोघायचे निम म्हणून पूर्वीच्या महात्म्यांनी दोघायचं निम करून 12चा टाइम ठेवा. नको संध्याकाळलाही राग नको आणि सकाळलाही राग नको, दोघायचे आपल्या मध्ये येते अशा प्रकारे वाटावा. आता ते प्रमाण मानल्या जाईल आणि त्याच्यानंतर पुढं तय काळी तुवा आदिती उदरी. तय काळी तुवा आदिती उदरी अवतार धारी पटू दादा.
8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यावर आई वडिलांना नमस्कार केला, एक छत्र हातात घेतलं, दंड हातात घेतला. वामन वामन म्हणजे लहान, आणि भगवंत निघाले. भगवंताला वामन का व्हावं लागलं याची एक कथा येते. त्यांना महाराज त्या ऋषींचा शाप होता. ऋषीचा शाप होता. ते ऋषी आहेत पहा, 60,000 ऋषी येत आणि आमच्या एवढ्या आमच्या एवढ्या ऋषी काय नाव आहे त्यांचं? प्रताप सुरुवातीलाच ती कथा आली. आमच्या एवढ्या ऋषी येते, मला तोंडापूर नाव आहे, 60,000 ऋषी येते आमच्या एवढ्या येतो. आणि ते कश्यपाकडे शिकायला होते. कश्यपाकडे शिकायला होते. आणि मग मला ते काय झालं, ते आता अंकी आवडाले. कश्यपाने सांगितलं जा म्हणे आपल्याला यज्ञ करायचा आहे, तर यज्ञाला समित आणा. आणि मग ती गेली. आता ते अंकी आवडाले केवढ्या काळी आणखी बिचारी एवढ्याच एवढ्या इतकी काळ्या तेल अशा वध झालं. 2-4 दोघं ती काय झाली आणि निघाली. काम धेनू गाईचं पुराचं खड्डं पडलेलं होतं गंगेच्या तीरावर. त्या खड्ड्यात ती ऋषी पडली. ते लागले पावसाने डुबायला. तर त्या अंकी आवडाले ते खूप मोठं तटणी ती एवढी लागली डुबायला. भगवान विष्णू चालली होती गरुडावर बसून. ती हसली ती हसल्यावर मला त्या ऋषीने दिला शाप. म्हणे का रे जगाचा मालक कोण सगळ्यात श्रेष्ठ आम्हाला ऋषीला असतो म्हणे, आणि तू आम्हाला लहान आहे म्हणून हसला का? तू सगळ्यात लहान म्हणून लागला, तू सगळ्यात मोठा, तू सगळ्यात काय होशील? लहान होशील. आणि म्हणून द्यायचं शापन त्याला वामन व्हावं लागलं. अशा प्रकारे त्याला काहीतरी त्याला फिरावं असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांना काय व्हावं लागलं? लहान व्हावं लागलं. आणि मग अशा प्रकारे अनेक पुन्हा काही कथा येतं. भगवंत निघाले. मग नित्य वाट नाही, अनेक प्रकारे महाराज ब्राह्मण घेतला. त्या ब्राह्मणाची खूप गोड कथा आहे. पुढे त्या ब्राह्मणाची इच्छा होती म्हणून कृष्ण अवतारात तो ब्राह्मण पुढे अवताराला आला. यशोदा मातेच्या वडिलाकडचा कुलगुरू झाला तो. आणि त्याची लीला होती भगवंताच्या चरित्र बघायची. वामन भगवंत याच्यातून निघाले. एकाच आपल्याला माहिती नसल्या म्हणून तर थोडी सांगतो. त्या तुम्ही नर्मदा मातेतून, आणि त्या नर्मदेतून नर्मदेच्या काल्यावर देव जाऊन उभे राहिले. बळीचा यज्ञ चालू. तो ब्राह्मणही निघाला होता बळीला दान मागायला, कारण अनेक जाऊ लागले. तो निघाला होता. गेले महाराज तर ते बघून वामन भगवान उभी. त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं या पोराला पलीकडे जायचंय, पण लहान याला आता भीती वाटायली पाण्याची. बाबा आपण घेऊन जाऊ याला. मग घेऊन जाऊ म्हणल्यावर मग त्यानं सांगितलं पोरा कुठं जायचं रे? म्हणे पलीकडे जायचं. मग कुठं जायचं? म्हणे बळीच्या यज्ञात जायचं. कशाला जायचं? म्हणे दान मागायला जायचं. त्या ब्राह्मणाला लोभ आला. ब्राह्मण म्हणलं अरे पोरगा आपल्यापेक्षा तेजस्वी दिसते, आपल्यापेक्षा चांगलं दिसते, आपल्यापेक्षा विद्वान दिसते. बळी आपल्यापेक्षा या पोरावर काय होणार? मोहित होणार. आणि आपल्यापेक्षा दान याला जास्त देणार. आणि मग याला घेऊन मग आपलं कसं? आपल्याला नाही भेटणार. आणि याला दिलं सगळं, मग काय करावं? याला सगळं दिलं, मग काय करा? पवित्रच होता तो ब्राह्मणी. आणि मग त्याला पंडित होता तो चांगला. गेला दिलं तर काय करा? तो मला ह्या पकडा पलीकड नेतो मी काही तुला बडी करीत नाही, पलीकड नेतो. पण एक करावं लागेल. काय? दान तुला जे दिलं मला जे दिलं दोघायचं दान एका जागी करून अर्ध वाटून घेणं लागेल. तर पलीकड देतो. जीव म्हणली एक काम करा, अर्ध नाही, तुला जे दिलं मग ते बदच घे, पण मग पलीकडतं नाही. मग तू म्हणला तुला आणि घे पैसे खाज्यावर. बसलो महाराज खांद्यावरून निघाला त्या पैशातून. आणि तो पंडित माणूस होता, वेदाचं त्या पुराणाचं हे केला होता. त्यानं महाराज ते पाहिलं, ते पाय असे धरले त्यानं हातात अशी खांद्यावर. आणि देवान त्याच्या डोक्यावर आठवले, त्यानं पाय असे धरले. ते पाय धरल्यावर त्याला ते पुराणात वर्णन केलेले चिन्ह दिसू लागले पायावर भगवान विष्णूची. चिन्हच्या पायावर कशी, चिन्ह पायावर कशी असा विचार वेळेला ती मराठी गेलं. ती नर्मदेत मधात उभं राहिलं. ती ब्राह्मण लय हुशार. ती म्हणे तू कोण आहे खरं सांग? तू साधं पोरग दिसत ना म्हणे, कारण तू बसल्यापासून माझी शीतलता वाढली आणि तुझी चिन्ह. ती म्हणे बाबा नेरे पलीकडे गरीब माणूस भीक मागायला चाललोय, भीक मागायला जाणारा नाही म्हणे. तू सांग कोण आहे? तो म्हणे नाही सांगितलं. तू पलीकडे येतो म्हणला. तो म्हणे नाही सांगितलं. मी तू सोडून पाहिजे. ती म्हणे सोडू नको, तुझ्या पाया पडतो मरल मी. महाराज खेळतो येण्याची भक्तांसाठी काही खेळ करतो भक्तासोबत आहे का नाही? तुका म्हणे दिना सांडी थोरपणा. तुका म्हणे दिनासाठी सांडी थोरपणा. फक्त दिन झाला की त्यासाठी आपला मोठेपणा देऊ टाकून तू म्हणतो नको रे बापा मरण रे किंवा पाया पडतो. कोणता देव? आता पुढे ज्या 3 पावला तर सगळं हाणलंय तू. नको रे म्हणला. तू मला मग सोडत नाही, पण सांग कोण येतं खरं? मग सांगितलं मी भगवान विष्णू आहे. मग बळीचं सर्वस्व घ्यायला चाललोय. तो म्हणला बाबा
तुला मी म्हणलो होतो माफ कर, तू यातला अर्ध घे, पण मला काहीच लागत नाही, पण माझी एक इच्छा पूर्ण कर. तू लयच गोड लेकरू येणार आहे, लहान आहे ना, 8 वर्षाचं तर वय होतं, गोड लेकरू ये मला तुला बाल लीला पाहायच्या. कसा कसा बाललीला करतो पाहायचं. हे म्हणले या अवतारात ते शक्य नाही, आता तिथं जाणार आहे, तिथं लगेच मोठा होणार आहे, मोठा होऊन कार्यक्रम संपणार आहे. आता संपणार ना, आता 5 मिनिटं पुढे झाले 12च्या, कार्यक्रम मी संपवणार आहे. आता आता शक्य नाही. तुला जर करायचं असेल, हे करायचं असेल तर एक काम कर, का काल्याचं कीर्तन आहे म्हणजे गोकुळात तिथं मी काय करणार आहे, मग मोकळ्या मनानं बाललीला करणार आहे. आणि मग भगवंतानं सांगितलं म्हणलं तेव्हा मी ये काय, तू आण बाबा जे जन्म. आणि मग भगवंतानं काय केलं तर तिथं जन्म दिला. त्या यशोदा मातेच्या बापाचा कुलगुरु ते झाला ब्राह्मण. आणि भगवंत मग रांगू मंगू लागले आणि मला ते सगळे खटाटू भगवंताचे सुरू झाले, बातम्या पसरल्या. ते आलं तिकडे यशोदेश्वर पोरग लयच जरा करामती दिसतंय आणि म्हणे येऊ दे बरं बघायला. ये म्हणल्या बाबा आपले कुलगुरु वडिलाचे गेले, तर मग त्यांचं सगळं थाटण ते केलं. आणि मग त्यानं सकाळी स्नान वगैरे केलं आणि स्नान वगैरे करून नैवेद्य सगळे मराठ पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं, देवाला नैवेद्य दाखवायला स्वतःच्या हातात तयार केलं, देवाला नैवेद्य दाखवायला. आणि डोळे बंद केले आणि देवाचं ध्यान केलं. देवाचं ध्यान केलं तर रांगत केलं, सगळंच खाऊन घेतलं. काय उकडपार उरलं होतं, ते डोळे उघडले, कोणाच खाल्लं. तो मला येसू दे, तू पोरगं लयच खटाटोपी म्हणे, त्यानं काहीच नाही तुला उष्ट केलं म्हणे, आता देवाला काय नैवेद्य दाखवू, आता मी काय करू. यशोदा माता म्हणे रागावू नका, प्रेम होतं कृष्ण, रागावू नका बाबा, डबल शिदा घ्या, पुन्हा स्वयंपाक करा. त्या बामणानं डबल स्वयंपाक केला, डोळे बंद करून ध्यान केलं की त्यात पुन्हा आणलं. तो मला येतो दे, तू पोरगं मी राहतच नाही म्हणे इथं, हे नकोच म्हणे याचं. मला यशोदा म्हणजे असं करू नका, ब्राह्मण कशी गेला तर आम्हाला शाप लागेल. आता काय करतो तुम्ही, आता नुसता शिरा बनवतो बाबा, आता काही स्वयंपाक होत नाही, आता दोनदा स्वयंपाक करून का झोप आहे का, दुपार झाली ना, आता भूक लागली, आता काय करतो शिराच बनवतो. शिरा बनवला आणि शिरा घ्या आणला, डोळे बंद करून त्यात ध्यान तर करावंच लागेल ना. ब्राह्मण म्हणला बाबा, यशोदा माता तिकडे गेली, ब्राह्मण म्हणला बाबा तुझ्या पाया पडतो. ए पोर असं येरी बोलला होतो, ए पोरा आता लहान लेकरं कळत नाही, माहित नाही का, पण माणूस बोलत नाही का झाडा नसेल नाही. ए बाळ्या, ए लेकरा भावा, काहून ताप याला रे, अरे काहून रे, मी देवाला, अरे देवाला तू मुष्ट करीत राव, त्याच्यात तू काहून ताप याला. देव बोलले महाराज, देव म्हणले त्याला मी काय करू, तू ध्यान डोळे बंद करून मोह आणि केली तो मी येऊन खातो, तू ध्यान माझं का करत, तू दुसऱ्याचं करणं. आणि मग त्याच्या डोक्यात तुझ्या भगवंतानं स्मृती दिली, त्याला सांगितलं तुम्हाला बाळ दिला. त्याने यशोदेकडे गेला, यशोदेला सांगितलं हात जोडून यशोदे एक विनंती काय, मला जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आता तुझ्याकडेच राहते, आता इथून जायचं नाही. पण अशा अनेक वामनाच्या अनेक वेगळ्या कथा मला भगवंतानं वामन अवतारात झालेला. पुढे गेले, बळीला मागणी मग मागितली, शुक्राचार्याला आंधळ वगैरे केलं, एक पाऊल स्वर्गात एक पाऊल पृथ्वी, दुसरा पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवला, छळवण्या बळी. कारण आता पुढची कथा या अवताराचं विस्तार नाहीच, विस्तार नाही. कारण वामन जन्म आहे, खरी कथाचं महत्व कुठे आता इथं जन्मापर्यंत. छळवण्या बळी पाताळी घातला, आपण राहिला तयाद्वारी, महाराज देव देव पदी बैसवणी सारे, राखी तसे द्वार झाला बळीचा द्वारपाल. नाता ताबा बळीचा द्वारपाल झाला, राखीदार वंता बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा वयसाचा अंकी. अशा प्रकारे भगवंत त्याला पाताळातलं राज्य दिलं. आतल वितल सुतल जलातल रसातळ महातळ आणि पाताळ, त्यात 5व्या नंबरचं रसातळ नावाचं पाताळ तो उभा राहतात. रसातळानेला बळी राहे पाताळी स्वामी माझा, असं दिलं. बळीचा अहंकार घालवला आणि बळीला महाराज जे पद कोणालाच मिळालं नाही, ते महाराज सेवक देव झाला तर दारातला द्वारपाळाचा पुन्हा काय राहिले, अशा प्रकारचं पद बळीला दिलं. असा भगवंत भक्ताचा कैवारी आहे. अशीच भगवंतानं आपल्याकडे दृष्टी टाकावी, वामन भगवंतानं आपल्यावर ही कृपा करावी. आणि जसं बळी वाहवत गेला होता, ओढून आणून जागेवर आणला, तसे आपण वाहत गेलेलो ओढून आणून आपल्याला जागेवर आणून कृपा करावी, अशी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूया. झालेली सेवा समर्पित करूया. ज्ञानेश्वर